कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने 10वी 12वी तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंग परीक्षेत उल्लेखनीय गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला। यावेळी सुमारे 40 गुणवंत विद्यार्थिनींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी.बी. पाटील होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पतसंस्थेच्या सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जाणीवा जपणारी एक अग्रेसर संस्था आहे, असे प्रतिपादन केले। विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे अनुभव मांडले, तर काही पालकांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेबद्दल आदर व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना विविध सामाजिक उपक्रमांमधून संस्था सातत्याने समाजाशी जोडलेली असल्याचे सांगण्यात आले। रिलायन्स लाईफ इन्शुरन्स ब्रांच मॅनेजर संयम शेटे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले। समारंभात संस्थेचे चेअरमन दत्तात्रय बंडोपंत पाटील, व्हाईस चेअरमन समीर वजीर अहमद मखमला, संचालक सुरेश चिंदगे, पुरुषोत्तम मातोंडकर, विजय नाईक, बापू गोविलकर, महादेव पाटील, बजरंग पाटील, रघुनाथ जांभळे, अतुल नलावडे, नामदेव खोत, जगन्नाथ कांबळे, शरद देसाई, शुभांगी बिनोरकर, शीतल अभिटकर, उपव्यवस्थापक संजय मिरजकर, संस्था सचिव सतीश पवार, क्लार्क विनायक सो, सभासद, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी कांबळे व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सतीश पवार यांनी केले। मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे।